दरम्यान मनोज सरांगे पाटील आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये जोरदार जुंपली। राजकीय आरक्षणासाठी धडपड सुरू असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला होता। त्यावर सरांगे पाटलांनी जोरदार पलटवार केला। मराठे हे बाय कास्ट मागास नाहीये। चंद्रकांत पाटला आता सगळी जी चालली धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। एकही मराठा नोंदीशिवाय पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार। महाराष्ट्र सोडून त्यात दिल्लीत राहायची पंचायत झाली या शब्दामुळे। जरांगेंच्या निशाण्यावर आता चंद्रकांत पाटील आले। चंद्रकांत पाटलांनी सरसकट कुणबीकरण शक्य नसून ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल असं स्पष्ट केलं। मराठा समाज जातीनं मागास नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले। मराठ्यांना कधीही अस्पृश्यतेशी वागणूक मिळाली नाही याकडे पाटलांनी लक्ष वेधलं। मी अगदी स्पष्टच सांगतो की जर 10% SCBC मध्ये पूर्वीच्या EWS मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण। सर आता सगळी जी चालली आहे धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। मुख्यमंत्री आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण हो ना कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल। चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्यावरून जरांगे संतप्त झाले। मराठा समाजाच्या न्याय हक्कांकरता लढाई सुरू आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नयेत असा इशारा जरांगेंनी दिला। चंद्रकांत पाटलांनी पडताळण्या रोखल्या होत्या असा गंभीर आरोपही जरांगेंनी केला। चंद्रकांत पाटला मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगत जरांगेंनी आरक्षणाची लढाई तीव्र केली आहे, तर चंद्रकांत पाटलांनी राजकीय आरक्षणासाठीची ही धडपड आहे असं वक्तव्य केलंय। त्यामुळेच दोन्ही नेत्यांमधला संघर्ष शिगेला पोचलाय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।